शिक्षण कमी असले तरी कष्टाची तयारी आणि नियोजनाची जोड असेल तर माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. सोलापूर जिल्ह्यातील पेनूरच्या बाळासाहेब महादेव रणदिवे यांनी हेच सिद्ध करून दाखवले आहे. केवळ 10वी पर्यंत शिक्षण झालेल्या बाळासाहेबांनी नोकरीच्या मागे न धावता दुग्ध व्यवसायात नशीब आजमावले आणि आज ते या व्यवसायातून महिन्याला 1,00,000 रुपयांचा निव्वळ नफा कमवत आहेत. मी बाळासाहेब महादेव रणदिवे, पेनूर इथे राहतो, तालुका मोहोळ. सुरुवातीला 2 गायी केल्या होत्या. 2 गायीपासून वाढवल्या त्या. साधारण एक 20 किलो चारा टाकतो एका टायमाला आणि खुराक एक 5 किलो आणि दूध दिवसाला आता आहे 200 लिटर दोन्ही टायमाचं. किती गायी झाल्या होत्या? आता 15 वर्ष झाली गायीचा व्यवसाय करतो मी दुधाचा. सध्या 40 गाय आहेत, 40 लहान मोठ्या. कसं नियोजन केलं? नियोजन संध्याकाळी 4 वाजता एक बार वैरण वाटायची. वैरणीवर कोरडू खुराक टाकतो आणि नंतर दारा काढून मोकळ्या सोडतो. मुक्त संचार ओठ आहे. आरोग्याची कशी काळजी घेता? आरोग्याची काळजी डॉक्टर बोलवतो. लसीकरण असतं टायमिंगला. 3 महिन्याला एकदा लसीकरण करतो. शिक्षण वगैरे किती झालं? एवढं मोठं मॅनेजमेंट? शिक्षण 10वी आहे. माझी 10वी झाली आहे. 94ला 10वी झाली. एवढं चांगल्या प्रकारे गायी सांभाळतात. हा, दुधाचं एवढं चांगलं नियोजन केलं. सकाळी बी 4 वाजता पहिली वैरण पडते आमची. वैरणीवर खुराक टाकून 5 वाजता दाराला बसतो पाठ. तरी आता आमचं एकंदरीत महिन्याकाठी किती खर्च असतो? महिन्याकाठी खुराकाचा खर्च आहे की 1,00,000 रुपये. आपल्याला किती राहते? आपल्याला 1,00,000 रुपये राहतात सगळं जाऊन. काय तरुणांना काय आव्हान करायला? आता शिकलेली पोरं अशी आव्हान काय दुसरं काय, बेरोजगारी वाढली ह्याच्यामुळे मग ही दुसरा व्यवसाय नाही ना काय दुधाशिवाय. आणि शेतीला पण पूरक आहे.